2024च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि महायुतीच्या प्रचंड अशा वादळासमोर महाविकास आघाडी कुठं उडून गेली कळले सुद्धा नाही. परंतु हे उठलेलं प्रचंड असं महायुतीचं वादळ हे नैसर्गिक आहे की मानवनिर्मित आहे, कुणाच्या माध्यमातून हे घडलं आहे का यावर शंका निर्माण होते. कारण का तर 95 असे मतदारसंघ आहेत ज्यामध्ये जे मतदान झालं त्यापेक्षा मिशनमध्ये मतांची तफावत दिसते. निकाल लागल्या लागल्या संजय राऊत काय म्हणाले होते आपण ते प्रथम ऐकू आणि हे 95 मतदारसंघ कोणते आहेत सविस्तर पाहू. तत्पूर्वी विनंती, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. शेवटपर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणे पहा. जिस राज्य में सबसे बड़ी बेईमानी हो गई है, इस राज्य की जनता बेईमान नहीं है. ये नतीजे ऐसे दिए आपने कि आपने राज्य को, जनता को बेईमान ठहराया. निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीने निकाल लागले त्यावरती संशय व्यक्त केला गेला आणि ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी फेरबदल करण्यात आलेला आहे असाही संशय व्यक्त करण्यात आला. या अनुषंगानं दैनिक लोकमत यांनी एक बातमी दिली आहे आणि ज्यामध्ये अशा पद्धतीने उल्लेख आहे की 95 असे मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये मताचा जो फरक आहे ते फरक दिसतोय. त्यातले 76 मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी जितकं मतदान झालं त्यापेक्षा आकडेवारी कमी दिसते. तर 19 मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी जेवढं मतदान झालं त्यापेक्षा आकडेवारी जास्त दिसते. ते सर्व मतदारसंघ कोणते आहेत नावानिशी आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. कमी मतं कुठल्या मतदारसंघात आढळली ते पाहू. ज्यामध्ये अक्कलकुवा, नवापूर, साक्री, शिरपूर, चोपडा, भुसावळ, जळगाव शहर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, अकोट, अकोला पश्चिम, मोर्शी, वर्धा, सावनेर, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, वनी, नांदेड दक्षिण, मुखेड, कळमनुरी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, घनसांगवी, बदनापूर, औरंगाबाद पश्चिम, गाणगापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, बागलाण, सिन्नर, निफाड, साला, नालासोपारा, वसई, भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पूर्व, ग्रामीण, मेरा भाईंदर, ओळा माजेवाडा, कोपरी, पाचखापाखडी, दिंडोरी, चारकोप, विलेपार्ले, चांदिवली, सयानकुळीवाडा, मुंबादेवी, पनवेल, कर्जत, अलिबाग, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, बारामती, मावळ, कोथरूड, खडकवासला, पुणे कंटोन्मेंट, कोपरगाव, शेगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, औसा, तुळजापूर, माढा, सोलापूर शहर मध्य, कोल्हापूर उत्तर, खानापूर या सर्व मतदारसंघामध्ये जितकं मतदान झालं त्यापेक्षा मताची तफावत इथं कमी आहे. मतदान मशीनमध्ये, पोलिंग मशीनमध्ये कमी दाखवलं जाते. तर असे काही मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी जितकं मतदान झालं त्यापेक्षा जास्त मतं आढळत आहेत. ती गावं कुठली, आपण ती मतदारसंघ कुठली तीही पाहू. ज्यामध्ये आमगाव, उमरखेड, लोहा, देगलूर, हिंगोली, औरंगाबाद पूर्व, वैजापूर, मालेगाव मध्य, कळवण, चांदवड, दिंडोरी, बोईसर, भोसरी, परळी, करमाळा, सोलापूर दक्षिण, कागल, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले या मतदारसंघाचा समावेश होतो. या ठिकाणी जितकं मतदान झालं त्यापेक्षा आकडेवारी जास्त दिसते आणि त्यामुळे संशय व्यक्त केला जातोय की हे मशीन असेल आणि मशीनमध्ये कुठला प्रॉब्लेम नसेल, कुठला फरक नसेल तर जितकं मतदान झालं तितकं मतदान दाखवायला पाहिजे. परंतु जर अशा पद्धतीनं मतदान कमी किंवा जास्त दाखवलं जात असेल तर मशीनमध्ये काहीतरी फेरफार करता येऊ शकतो हे निष्पन्न होतं. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या पूर्वी, निकाल लागण्याच्या पूर्वी जे काही वातावरण होतं महायुतीच्या विरोधामधलं ते पाहता इतक्या मोठ्या संख्येमध्ये बहुमत महायुतीला मिळू शकत नाही, हा मशीनमधलाच फरक आहे असं जाणकाराचं मत आहे. आता असंही बोललं जातं की जसं काश्मीर आणि हरियाणा ही 2 राज्ये एका जागी केली आणि बारकाय राज्याला निकाल अपोजिट जाऊ द्यायचा, मोठ्या राज्याचा निकाल आपल्या बाजूने घ्यायचा. तसंच महाराष्ट्र आणि झारखंडला एकाच वेळेला निवडणूक घेण्यात आली आणि तोच फॉर्म्युला वापरला गेला. अशा पद्धतीचा संशय अनेक लोक व्यक्त करतात आणि या बाबतीमध्ये शरद पवार यांनी सुद्धा आपलं मत मांडलेलं आहे. ते काय म्हणाले पाहू. अँगल असे काही लोक सांगतात. अँगल काय,
4 महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली, हरियाणा आणि जम्मू काश्मीर. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासारखे, त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपकडे गेलं. आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली, महाराष्ट्राची निवडणूक, ही ठरलेल्या महिन्यापेक्षा 1 महिना लेट केली आणि ती लेट केली की झारखंडबरोबर गेली. झारखंडमध्ये काँग्रेसचा यश आहे आणि इथं अपयश आहे. त्यामुळे एक लहानसं राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी, असं काहीतरी एक वेगळा गमतीदार ट्रेंड दिसतो. म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की या मशीनच्या संबंधी तुम्ही याचं ऑब्जेक्शन घेता, त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना तेव्हा हेच मशीन होतं. लक्षात आलं तुम्हाला? मागील इलेक्शनच्या तुलनेमध्ये यावेळेला 4% मतदान वाढलेलं आहे आणि त्यामुळं असा संशय व्यक्त होतोय की हे जे 4% वाढले ते वाढवले गेले का. परंतु सरकारच्या वतीनं सांगण्यात येते की जे काही युतीच्या वतीनं योजना राबवल्या गेल्या, खास करून लाडकी बहिणी योजना राबवली गेली, त्यामुळं महिलांचं मतदान वाढलं आणि त्यामुळं हा टक्का वाढलेला आहे असं त्यांचं मत आहे. शेवटी आरोप प्रत्यारोप होत राहतील, परंतु सुजाण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आम्हा सर्वांचे पण काही मत असतं. आपणाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये असा एक माहोल होता का की महायुती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वन वे येऊ शकेल? आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा आणि ह्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.